जनतेला कळालंय आता खुनी कोण आहे. तुम्ही न्याय नाही केला ना, जनता बिथरणार आहे राज्यात आणि जड जाणार आहे. मग हे दोघाला पण, फडणवीस साहेबाला पण आणि अजितदादाला पण. तुम्ही पालकमंत्री असल्यामुळे तुम्हाला न्यायच करणं आहे. आणि फडणवीस साहेबांच्या घरी देशमुख कुटुंब गेलं होतं, फडणवीस साहेब नव्हते आले त्यांच्या घरी. त्यामुळं समाज शांत आहे, आम्ही सुद्धा शांत आहे फडणवीस साहेबांच्या शब्दावर की न्याय होईल. पण इकडे यंत्रणेत आम्हाला काही धरलेलं दिसतच नाही. राज्यापुढे सगळे व्हिडिओ चाललेत, सगळे पुरावे चाललेत, पण इकडे काय धराधरी दिसत नाही. तशी सगळी सोडासोडीच दिसते. धराधरीच नाही, नुसती सोडासोडी. याच्या दुष्परिणाम वाईट होणार आहेत. राज्य बंद पाडायची वेळ सरकारने आमच्यावर आणू नये, हे आमचं मूळ सरकारला सांगणे. तुम्हाला जर आणखी 6 रुपयेच करता होय ना, खुन करता, याला काय जात नाही तो, याला काही जात पित नाही. कुणाला मारते ते पैशासाठी, पैसे पद राजकारण एवढंच पाहिजे या धनंजय मुंडे टोळीत. त्यांना काय जात पित नाही कळत. अरे अशी शंका आहे आता यांच्या पवित्र देवस्थानाला सुद्धा याच टोळीनं डाग लावाला. आता संशय येतोय हीच ती टोळी दुही निर्माण करणार. त्यांचा मोठा नेता होता एक, त्याला सुद्धा जिवंत असताना मरण यातना भोगायला लावल्या. हीच टोळी ती, ही संशय येतोय हीच टोळी ती. हा त्यांच्यात नेते आहेत ना, नाही असं नाही, त्यांच्या जातीत नेते आहेत ना, पण इतके नीच विचाराचे नाही त्यांसाठी. हा त्यांच्या समाजात अहंकारी आहेत, गर्विष्ठ पण आहेत, पण इतके नीच चाली नाही खेळत त्या धनंजय मुंडेच्या टोळीसारखे.